नवरात्रीसाठी मी शहरातून गावी आलो होतो. संध्याकाळची वेळ होती. सगळीकडे दांडियाचा जल्लोष सुरू होता. तिथेच एक सुंदर तरुणी दांडिया खेळत होती. ती दिसायला अतिशय सुंदर होती. मीही त्या गर्दीत शिरलो आणि आम्ही दोघे दांडिया खेळू लागलो. तिच्या रूपाने माझं मन हरवलं होतं. खेळ संपल्यानंतर मी तिला जवळ असलेल्या शाळेतील बाकावर बसायला घेऊन गेलो. आम्ही दोघे गप्पा मारत होतो. अंधार खूप होता. जवळपास कोणीही नव्हतं. अचानक माझ्या मनाला आवर घालता आला नाही आणि मी तिचा हात हळूच धरला. आणि पुढे काही असं घडलं जे माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरले. नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझं नाव समीर आहे. मी एका खेडेगावचा आहे, पण नोकरीसाठी शहरात गेलो होतो. माझं वय तेव्हा 30 वर्ष होतं. मला गावाकडचं वातावरण फार आवडायचं, पण नोकरीमुळे मी गावाकडे फार कमी जाऊ शकलो. फक्त एखादा सण आला की मी गावाकडे जायचो. यावेळी नवरात्री आली होती. माझ्या गावातील मित्रांनी मला फोन करून बोलवलं होतं, कारण देवीच्या मंदिरात डेकोरेशन करायचं होतं आणि देवीची प्राणप्रतिष्ठाही करायची होती. म्हणून मी 8-10 दिवसांची सुट्टी काढली आणि गावी आलो. आमच्या गावातील मंदिरामध्ये आम्ही सगळ्या मित्रांनी मिळून सुंदर सजावट केली. देवीची मूर्ती इतकी सुंदर होती की पाहून प्रत्येकाचं मन प्रसन्न झालं. मंदिराभोवती रंगीबेरंगी लाईटच्या माळा लावल्या होत्या. मोठ्या स्पीकरवर देवीची गाणी लावली होती. वातावरण खूप भक्तिमय आणि आनंदी झालं होतं. संध्याकाळची वेळ होती. देवीची आरती झाली आणि आरतीनंतर सर्वजण मंदिराच्या समोर दांडिया खेळण्यासाठी जमले. प्रत्येकाने स्वतःचे वेगवेगळ्या रंगाचे दांडिया आणले होते. वातावरणात खूप उत्साह होता. मी माझ्या मित्रांबरोबर मंदिराच्या शेजारी बसलो होतो आणि आता काही तरुणी दांडिया खेळायला सज्ज होत होत्या. माझं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि त्यांच्यामध्येच एक सुंदर साडी नेसलेली तरुणी दिसली. तिचा गोरा वर्ण, लांब सडक काळे केस, टपोरे डोळे आणि चेहऱ्यावरचं ते तेज इतकं मोहक होतं की माझी नजर तिच्यावरून हटत नव्हती. ती इतकी अप्रतिम दिसत होती की क्षणभर वाटलं वेळ इथेच थांबावा. दांडियाचा खेळ सुरू झाला. काही तरुण मंडळी आणि मुली उत्साहाने खेळू लागले. पण माझ्या नजरेला असं दिसलं की एक तरुण मुद्दाम त्या सुंदर मुलीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होता. दांडियाच्या बहाण्याने तो तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता. ती तरुणी त्याच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती, पण तो पुन्हा पुन्हा तिच्या जवळ येत होता. ते पाहून माझं मन संतापाने भरून आलं. मला ते सहन झालं नाही. मी तडक त्या ठिकाणी गेलो आणि त्या मुलाला एक जोरदार थप्पड मारली. सगळ्यांच्या डोळ्यांसमोर त्याचा मान खाली गेला. मी त्याला ओरडून समजावलं आणि त्याची चूक कबूल करायला लावली. तेव्हा त्या तरुणीने माझ्याकडे पाहून हलकसं हसू दिलं आणि पुन्हा आपल्या मैत्रिणींसोबत दांडिया खेळायला लागली. तिचं ते हसू माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. मी पुन्हा माझ्या मित्राजवळ बसलो. तेव्हा माझा एक मित्र म्हणाला, "अरे, ती राजश्री आहे. नुकतीच आपल्या गावात राहायला आली आहे. खूप चांगल्या स्वभावाची आहे, पण अनोळखी असल्यामुळे लोक तिला त्रास देतात." ते ऐकून मला खूप वाईट वाटलं. आता ती राजश्री थोडी दमली होती आणि मंदिराच्या एका कोपऱ्यात बसली होती. माझे मित्र म्हणाले, "चल, आपणही दांडिया खेळूया." मी 2 दांडिया घेतले आणि माझ्या मित्रांसोबत खेळायला लागलो. तेव्हा अचानक राजश्री त्या गर्दीत आली आणि थेट माझ्या समोर येऊन म्हणाली, "आपण माझ्याबरोबर दांडिया खेळाल का?" माझं मन क्षणभर थबकलं. तिचं सौंदर्य मी काही वेळापूर्वी पाहून हरवलो होतो, तीच आता मला विचारत होती. मी होकारार्थी मान हलवली आणि माझ्या मित्रांपासून बाजूला होऊन राजश्रीबरोबर दांडिया खेळायला लागलो. तिच्याबरोबर खेळताना वेळ कसा गेला हे कळलंच नाही. आम्ही दोघं गोल फिरत होतो. तिच्या हातातील दांडिया माझ्या दांडियावर आपटत होते आणि खेळताना आमच्या डोळ्यांना डोळे भिडत होते. त्या नजरेत काहीतरी वेगळं होतं. एक अनोळखी पण मनातून ओळखीचं नातं निर्माण होत होतं. माझ्या हृदयात एक गोड धडधड निर्माण झाली. खेळ संपला, पण माझ्या मनात एक नवीन कथा सुरू झाली होती. सर्वांनी प्रसाद घेतला आणि आपापल्या घरी निघून गेले. मीही घरी आलो, जेवण केलं आणि अंथरुणावर पडलो. पण डोळ्यांना झोप येईना, कारण माझ्या डोळ्यांसमोर ती सुंदर तरुणी राजश्री दांडिया खेळताना माझ्याकडे पाहून हसताना सारखी दिसत होती. तिचं ते हसू, तिचा चेहरा, तिच्या डोळ्यातली चमक सगळं माझ्या मनात ठसठशीत उमटलं होतं. किती वाजले, कधी रात्र सरली मला कळलंच नाही. कधीतरी नकळत झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आईने मला किराणा दुकानातून दूध आणायला सांगितलं. मी दुकानात गेलो आणि दरवाजातून आत पाहिलं तर समोरच राजश्री उभी होती. मी क्षणभर थबकलो, हतबुद्ध झालो. नशीब असं सुंदर वेळ करेल असं वाळलं नव्हतं. तेव्हा लक्षात आलं की ती कदाचित त्या दुकानाच्या मालकाची नातेवाईक असावी. आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहून हसलो. मी म्हणालो, "1 लिटर दूध द्या." तेव्हा राजश्रीनेच फ्रीजमधून दूध काढलं आणि माझ्यासमोर ठेवलं. मी धैर्य करून तिच्याशी बोलायला सुरुवात केली. हात पुढे करून म्हणालो, "हाय,
माझं नाव समीर आहे. ती क्षणभर थांबली. मग तिचा नाजूक हात माझ्या हातात देत म्हणाली, माझं नाव राजश्री आहे. तिचा स्पर्श माझ्या मनात विजेच्या लखलखाटासारखा पसरला. मी हसून विचारलं, याआधी तुम्हाला इथे कधी पाहिलं नव्हतं? ती म्हणाली, हे माझ्या मामाचं दुकान आहे. मी काही दिवसांसाठी मामांकडे राहायला आले आहे. आम्ही दोघेही हसलो. मी पुन्हा धीर धरून म्हटलं, काल तुमच्याबरोबर दांडिया खेळायला खूप छान वाटलं. ती थोडीशी लाजून म्हणाली, मलाही. आणि काल त्या त्रास देणाऱ्या मुलापासून मला वाचवल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. काल कार्यक्रमाच्या गडबडीत तुम्हाला नीट धन्यवादही म्हणता आलं नाही. तिचं बोलणं ऐकून माझं मन भारावून गेलं. आम्ही पुन्हा हलकेच हसलो आणि मी दूध घेऊन घरी आलो. पण मन मात्र तिच्याजवळच राहिलं. मला तिला पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटत होतं. दिवसाचा प्रत्येक क्षण, संध्याकाळ कधी होईल, आरतीला कधी मंदिरात जायला मिळेल असं वाटत होतं. संध्याकाळ झाली. मी देवीच्या आरतीला गेलो, पण राजश्री दिसत नव्हती. मन बेचैन झालं. काही वेळानंतर ती आली. तिने वेगळी रंगीबेरंगी साडी नेसली होती आणि त्या साडीत ती आणखीनच सुंदर दिसत होती. आरती झाली आणि पुन्हा दांडियाचा खेळ सुरू झाला. आजही ती माझ्या समोर आली आणि आम्ही दोघांनी एकत्र दांडिया खेळायला सुरुवात केली. तिच्या जवळ असताना मला वेळ थांबावा असं वाटत होतं. 8 दिवस असेच गेले. उद्या 9वा दिवस, नवरात्रीचा शेवटचा दिवस होता आणि त्यानंतर मला पुन्हा पुण्याला कामावर जायचं होतं. पण या दिवसात राजश्रीने माझ्या आयुष्याची सारी समीकरणं बदलून टाकली होती. तिच्या विना आता मला माझं आयुष्य अपूर्ण वाटत होतं. तिची आठवण माझ्या श्वासांमध्ये रेंगाळत होती. म्हणून ठरवलं, उद्याच तिला माझ्या मनातलं सांगायचं, नाहीतर ही भावना मनातच गाडली जाईल. 9व्या दिवशी देवीची आरती झाली. पुन्हा एकदा दांडियाचा खेळ सुरू झाला. आजही मी आणि ती एकत्र खेळलो. पण आज माझ्या मनात काहीतरी ठरलेलं होतं. खेळून दमल्यावर मी तिच्याकडे वळून म्हणालो, आज आपण थोडा वेळ कुठेतरी गप्पा मारू शकतो का? मला तुझ्याशी काही खास बोलायचं आहे. ती थोडीशी आश्चर्यचकित झाली, पण होकारार्थी मान हलवून होकार दिला. आम्ही मंदिरापासून थोडं पुढे गेलो. तिथेच गावातल्या शाळेचं मोठं पटांगण होतं. पटांगणात बसायला बाकं होती. थोडं शांत, थोडं निवांत. मी तिचा नाजूक हात हातात घेतला आणि तिला शाळेच्या त्या बाकाजवळ घेऊन बसलो. त्या क्षणी तिचे डोळे माझ्या डोळ्यांना खिळले होते. वातावरणात शांतता होती, पण मनाच्या आत भावनांचा गडगडाट सुरू झाला होता. ती माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे. आमच्या नजरा एकमेकांत इतक्या गोलवर गुंतले होत्या की जणू आम्ही एकमेकांच्या आत्म्यापर्यंत पोहोचलो होतो. तिच्या डोळ्यात मला एक वेगळंच विश्व दिसत होतं. कधी न पाहिलेलं, कधी न अनुभवलेलं. गेल्या काही दिवसांत आमचं खूप चांगलं जुळलं होतं. जणू आम्ही आधीपासूनच एकमेकांना ओळखत होतो. तिच्यासोबत बोलताना, तिच्यासोबत दांडिया खेळताना, अगदी तिच्यासोबत शांत बसतानाही मला एक वेगळीच अनुभूती येत होती. तिच्यात एक वेगळंच आकर्षण होतं, जे मला सतत तिच्याकडे खेचत होतं. तिचं हसणं, तिचे बोलण्याचे ढंग, तिची लाज, सगळंच मला अप्रतिम वाटत होतं. तिच्यातली ताकद, तिचा संयम, तिचं धैर्य याची मला जाणीव झाली होती. अशा अवस्थेतही ती कशी हसत होती, कशी इतरांना आनंद देत होती, हे मला सतत आश्चर्यचकित करत होतं. थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर तिचा हात माझ्या हातात घेताना माझं हृदय जोरात धडधडत होतं. तिचा स्पर्श मला रोमांचित करत होता. तिचे हात किती कोमल होते, किती नाजूक होते. मी तिच्याकडे पाहिलं. चंदेरी रात्रीच्या प्रकाशात ती आणखीनच सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावरचं तेज, तिच्या डोळ्यातली चमक मला साथ घालत होती. मी हळूच तिच्याशी बोलू लागलो. राजश्री. मी हलक्या आवाजात तिचं नाव घेतलं. नावात किती गोडवा होता, किती माधुर्य होतं. ती माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या डोळ्यात प्रश्न होते, उत्सुकता होती, पण त्यापेक्षाही एक विश्वास होता. तो विश्वास पाहून माझं मन अजूनच भरून आलं. मी पुढे म्हणालो, राजश्री, मला तुझ्याशी काही बोलायचंय. खूप दिवसांपासून मनात होतं, पण आज सांगितलंच पाहिजे असं ठरवलंय. ती थोडीशी दचकली. तिच्या डोळ्यात किंचितची भीती दिसली, पण तिने गोड आवाजात मला उत्तेजन दिलं. बोला ना समीर, मी ऐकतीये. तिचा आवाज ऐकून मला आत्मविश्वास आला. तिच्यासमोर माझं मन मोकळं करायचं होतं, पण शब्द कसे जुळवायचे ते कळत नव्हतं. मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिला सांगू लागलो, राजश्री, मी शहरात नोकरी करतो हे तुला माहिती आहेच. अजून अविवाहित आहे. माझं आयुष्य साधं सरळ होतं. नोकरी, घर, मित्र यातच मी व्यस्त होतो. पण गेल्या काही दिवसात सगळं बदलून गेलं. तू माझ्या आयुष्यात आलीस आणि सगळं रंगून गेलं. माझ्या मित्रांकडून मला कळलं की तू विधवा आहेस. हे खरं आहे का? मी तिच्या डोळ्यात डोळे घालून विचारलं. प्रश्न विचारताना माझा आवाज जड झाला होता, कारण मला माहीत होतं की हा तिच्यासाठी किती वेदनादायी विषय असेल. एक क्षण तिचे डोळे पाणावले. त्या पाण्यात तिच्या भूतकाळातलं सारं दुःख दडलेलं होतं. तिने हलक्या आवाजात, अश्रूंना आवर घालत म्हणाली, हो समीर, खरंय. आणि मग तिने आपलं मन मोकळं केलं.
ती सांगू लागली, 2 वर्षांपूर्वी माझं लग्न झालं होतं. एक सुंदर संसार सुरू होता, पण नियतीला ते मान्य नव्हतं. काही महिन्यांतच माझा नवरा या जगातून निघून गेला. एका अपघातात. आमचं स्वप्न होतं, आमच्या आयुष्याच्या योजना होत्या, पण सगळं संपलं. तो गेल्यापासून मी एकटीच आहे. हे माझ्या मामांचं गाव आहे. बाबांनी मला इथे पाठवलं, जेणेकरून मी या दुःखातून थोडी बाहेर पडू शकेन. पण दुःख एवढं खोल आहे की ते कधीच जाणार नाही. तिचा आवाज घुसमटत होता, डोळ्यातले अश्रू ओघळू लागले होते. तिचं दुःख पाहून माझं मन विद्ध झालं. एवढ्या कमी वयात तिने इतका मोठा आघात कसा सहन केला असेल याची कल्पनाही करवेना. तिचं हसणं, तिची चैतन्य या सगळ्यामागे इतकं खोल दुःख दडलेलं होतं. मी तिच्यासाठी काहीतरी करावं, तिचं दुःख हलकं करावं असं मला वाटलं. माझ्या मनात करुणा होती, प्रेम होतं आणि तिच्याबद्दलचा आदरही होता. मी हळूच तिचा नाजूक हात माझ्या हातात घेतला. तिचे हात थंड होते, थरथरत होते. मी तिच्या हातात माझ्या हातांची ऊब द्यायचा प्रयत्न केला. मग हळूच तिच्या हाताचं चुंबन घेतलं. तो क्षण अवर्णनीय होता. तिच्या हाताचा स्पर्श, तिची उपस्थिती, सगळं काही एका वेगळ्याच भावनेने भरून गेलं. तिला माझ्या हृदयाशी कवटाळावं असं वाटलं. मी प्रेमाने तिला माझ्या मिठी तोडलं. सुरुवातीला ती थोडीशी ताठ झाली, पण नंतर तिनेही स्वतःला सोडून दिलं. तिचं डोकं माझ्या खांद्यावर होतं. तिचे अश्रू माझ्या कपड्यांना भिजवत होते. त्या क्षणी आम्ही दोघं शब्दातीत होतो. बोलण्याची गरजच नव्हती. तिचं दुःख माझ्यापर्यंत पोहोचत होतं आणि माझं प्रेम तिच्यापर्यंत. मी हळूच तिचा चेहरा वर करून पाहिलं. तिचे डोळे अजूनही बोलाव्याने भरलेले होते, पण त्यात एक वेगळंच तेज होतं. कदाचित दुःखानंतर मिळालेल्या दिलास्याचं तेज. माझ्या डोळ्यातूनही आपोआप अश्रू वाहत होते. भावनांना आवर घालणं अशक्य झालं होतं. मी तिच्या डोळ्यात पाहत राहिलो आणि मग हळूच तिच्या ओठांवर चुंबन घेतलं. ते चुंबन अतिशय हलकं, अतिशय कोमल होतं. जणू एखाद्या फुलाला स्पर्श करावा तसं. त्यात आश्वासन होतं, त्यात विश्वास होता, त्यात प्रेम होतं. तिनेही डोळे मिटून घेतले आणि त्या क्षणाचा आस्वाद घेतला. किती वेळ तसे होतो कळलं नाही. जणू वेळच थांबला होता. मग मी तिच्यापासून थोडा दूर होऊन तिचे डोळे पुसत म्हणालो, राजेश्री, मला तू खूप आवडतेस. एवढंच नाही तर माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. हे प्रेम तुझ्या रूपासाठी नाही, तर तुझ्या मनासाठी आहे. तुझ्यातली ताकद, तुझा संयम, तू कसं हसतेस, कसं बोलतेस, कसं वागतेस, या सगळ्यासाठी. मी तुझ्याशी लग्न करू इच्छितो. मला तुला माझ्या आयुष्याची सोबतीण करायचं आहे. हे ऐकताच ती माझ्या मिठीतून सटकली. तिच्या डोळ्यात आश्चर्य होतं, अविश्वास होता आणि थोडी भीती होती. तिने डोळ्यात पाणी आणून मला विचारलं, समीर, मी विधवा आहे. तुला माहितीये याचा अर्थ काय होतो ते? समाज मला कसं पाहतो, लोक काय म्हणतात, हे तुला माहितीये का? आणि तरीही तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस? तिच्या आवाजात अविश्वास होता. तिला पटत नव्हतं की कोणी तिला खरंच प्रेम करू शकतं, तिला स्वीकारू शकतं. मी तिचा हात घट्ट पकडून तिच्या डोळ्यात डोळे घालून ठामपणे सांगितलं, हो राजश्री, मी पूर्णपणे तयार आहे. मला माहिती आहे की तू विधवा आहेस, पण तुझ्या भूतकाळाशी माझं काही देणं घेणं नाही. मी तुझ्याशी लग्न करतोय, तुझ्या भूतकाळाशी नव्हे. तू माझ्यासाठी एक स्त्री आहेस, एक माणूस आहेस, एक हृदय आहेस. मला तुझं हृदय हवं आहे. मला तुझी सोबत हवी आहे. तुझ्यासोबत माझं आयुष्य घालवायचं आहे. हे ऐकताच तिचे डोळे चमकले. तिने पुन्हा मला विचारलं, माझ्यापेक्षा सुंदर आणि अविवाहित मुली तुला मिळतील. तू चांगल्या नोकरीवर आहेस. मग माझ्यात तुला काय आवडलं? मी तिला आणखीन जवळ घेत म्हणालो, राजश्री, सुंदरता म्हणजे फक्त चेहरा नसतो. सुंदरता म्हणजे तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं चालणं, तुझं दुसऱ्यांसाठी वाटणं. तुझ्यातली माणुसकी, तुझा स्वभाव, हे सगळं मला तुझ्याकडे खेचतं. मला फक्त तूच हवी आहेस. माझं मन तुझ्यात गुंतलं आहे आणि मला वाटतं तुझं मनही माझ्यात गुंतलं आहे. आपली दोघांची मनं आता एकरूप झाली आहेत. आपण एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. हे ऐकताच ती स्थिरावली. तिच्या डोळ्यातले अश्रू पुसले गेले आणि त्या जागी एक नवीन चमक आली. तिने माझ्याकडे पाहिलं आणि त्या नजरेत सारं काही होतं. विश्वास होता, प्रेम होतं, समर्पण होतं. माझ्या या शब्दांनी तिचं मन पूर्णपणे वितळलं. तिने मला घट्ट मिठी मारली. यावेळी तिची मिठी पहिल्यापेक्षा वेगळी होती. तिच्यात एक नवीन ऊर्जा होती, एक नवीन विश्वास होता. तिने माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं. ते चुंबन पहिल्यापेक्षा वेगळं होतं. त्यात होकार होता, त्यात मान्यता होती, त्यात कृतज्ञता होती. त्या क्षणी आमचं सगळं दुःख विसरून आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. आजूबाजूचं विश्व विसरलो. फक्त आम्ही दोघं होतो आणि आमचं प्रेम होतं. चंद्र आकाशात हसत होता. तारे डोळे मिचकावत होते. वारा सुखद गारवा पसरवत होता. त्या रात्रीचं सौंदर्य आमच्या प्रेमात मिसळून गेलं. किती वेळ तसे बसलो कळलं नाही. गप्पा मारत होतो,
एकमेकांच्या डोळ्यात पाहत होतो, एकमेकांचा स्पर्श अनुभवत होतो. मी तिला माझ्या आयुष्यातल्या गोष्टी सांगितल्या, तिने आठवणी सांगितल्या. तिच्या दुःखात आम्ही एकरूप झालो, तिच्या सुखात सहभागी झालो. त्या रात्री आम्ही दोघं एकमेकांमध्ये इतके विरघळून गेलो की आता कोणी कोणाला वेगळं करू शकत नव्हतं. शेवटी मी तिला म्हणालो, राजश्री, मी उद्या माझ्या आईवडिलांना सगळं सांगेन. तुझ्या मामांशीही बोलेन. आपण हे लग्न नक्की करणार आहोत. कोणी काही म्हटलं तरी चालेल. तू माझ्या आयुष्यात आहेस, हेच महत्वाचं आहे. ती हसली आणि तिचं हसणं पाहून माझं मन प्रसन्न झालं. रात्र खूप पुढे गेली होती. आम्ही उठलो. तिला तिच्या मामांच्या घरी सोडायला जात असताना आमचे हात एकमेकांत गुंफलेले होते. वाटेत फारसं बोललो नाही, पण शब्दांशिवायही सगळं सांगितलं. तिला घरी सोडल्यावर मी माझ्या घरी परतलो. रात्र संपत आली होती, पण माझ्या आयुष्यात एक नवीन सकाळ येणार होती. राजश्रीच्या प्रेमाची, राजश्रीच्या सोबतीची, एका नवीन आयुष्याची सकाळ. माझ्या या शब्दांनी तिचं मन पूर्णपणे वितळलं. तिने मला घट्ट मिठी मारली. माझ्या डोळ्यात डोळे घालून माझ्या ओठांवर प्रेमाने चुंबन घेतलं. त्या क्षणी आमचं सगळं दुःख विसरून आम्ही एकमेकांच्या मिठीत हरवून गेलो. काही वेळाने तिने लाजत मला हसून पाहिलं. मी तिचा हात हातात धरून म्हणालो, मी माझ्या आईवडिलांना तुझ्याबद्दल सगळं सांगेन आणि तुझ्या मामांशीही बोलेन. आपण दोघांनी एकत्र राहायचं ठरवलं तर कोणालाही काही म्हणण्याचा अधिकार नाही. दुसऱ्याच दिवशी मी माझ्या आईवडिलांना सर्व सांगितलं. ते सुरुवातीला थोडे थबकले, पण माझ्या डोळ्यातलं खरं प्रेम पाहून तेही तयार झाले. त्यांनी राजश्रीच्या मामांना भेटून सर्व स्पष्ट केलं. दोन्ही कुटुंब बसली आणि लग्न ठरलं. आमच्या प्रेमाला मान्यता मिळाली. काही दिवसांतच मी आणि राजश्रीचं लग्न धूमधडाक्यात झालं. आज मी शहरात नोकरी करतो. राजश्री माझ्यासोबत आहे. नवरात्रीच्या दिवसात आम्ही दोघं गावी परत जातो आणि त्या आठवणी पुन्हा जाग्या होतात. दांडिया खेळताना आमच्या मनातलं प्रेम अजूनच गहिरं होतं. नवरात्रीचा सण आमच्यासाठी फक्त देवीची आराधना नसतो, तर आमच्या प्रेमाचीही साक्ष असतो. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? मी आणि राजश्रीने लग्न करून योग्य निर्णय घेतला की चूक? कमेंटमध्ये नक्की सांगा. खरं प्रेम हे कधीही समाजाच्या बंधनात, वयात किंवा परिस्थितीत अडकून राहत नाही. राजश्री विधवा होती. तिचं आयुष्य दुःखाने भरलेलं होतं. पण समीरने तिच्यातली सुंदरता, तिचं मन आणि तिची माणुसकी पाहिली. समाज काय म्हणेल याचा विचार न करता त्याने तिच्यावर खरं प्रेम केलं आणि तिला स्वीकारलं. यावरून आपल्याला हे समजतं की खरं प्रेम तेच जे परिस्थिती आणि अडचणींवर मात करून टिकतं. जीवनात नात्यांची निवड करताना समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्या हृदयाचं ऐकणं आणि एकमेकांना खऱ्या अर्थाने समजून घेणं हेच महत्त्वाचं आहे.